महाबळेश्वर नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे श्री कुमार शिंदे यांनी कोविड काळातील केलेले काम तसेच महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरातील स्टॉल धारकांच्या न्याय व हक्कासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा व वेळ प्रसंगी न्यायासाठी दिलेला आंदोलनरूपी लढा आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या दुकानांसंदर्भातील 4 फूट जागेचा प्रश्न पाहता मतदारांचा कल श्री कुमार शिंदे यांच्या बाजूने झुकताना पाहायला मिळत आहे। कुमार शिंदे यांच्या पारड्यात मतदारांची वाढ होत असून कुमार शिंदे यांना मानणारा वर्ग देखील आता समोर येतोय। त्यामुळे येणाऱ्या काळात कुमार शिंदे अतिशय मजबूतीने उभे राहून नगराध्यक्ष पदाच्या चाव्या आपल्या हाती घेतील असा विश्वास सध्या मतदार मांडताना पाहायला मिळत आहे। कुमार शिंदे यांचा प्रचार जोरदार सुरू असून येणाऱ्या काळात आपलाच विजय होईल अशी खात्री देखील कुमार शिंदे यांच्याकडून वर्तवण्यात येते। या संदर्भात न्यूज मराठीने नागरिकांशी संपर्क साधला असता ते काय म्हणाले पाहूयात। महाबळेश्वरमध्ये इलेक्शन पिरियड चालू आहेच आमच्या इथं। वातावरण तापलेले मधलंच थंड होते। तसंच आता साहेबांबद्दल सांगायचं झालं, कुमार भाऊ फक्त भाऊ नाही, ते सर्वांचेच भाऊ झाले। फक्त नावं पुढं भाऊ लावलं नाही आहे त्यांनी। जी मदत त्यांनी गोरगरिबांना केली आहे, जशी आमच्या हातगाड्यावाल्यांच्या मागं खंबीरपणे ते थांबतात, वेण्णा लेकचं काम त्यांनी खूप चांगल्या रीतीने करून दिलं। त्या हिशोबाने मग आता दादा येतीलच असं आमचं ठामपणे निर्णय आम्ही घेतलाच आहे की काही हो दादाच पाहिजे। आता देव भरोसे आणि जनता भरोसे काय होतं। महाबळेश्वरच्या बाजारपेठेसाठी कुमार शिंदे यांनी जे व्यक्तिमत्व आहे, गेल्या 5 वर्षामध्ये ते स्वतः स्वप्नालीताई आणि कुमार शेठ हे दोघं नगरसेवक आणि नगराध्यक्ष स्वप्नालीताई शिंदे होते। त्यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये महाबळेश्वरमध्ये डॉक्टर साबणे रोड असू किंवा आजूबाजूला अजून भरपूर परिसर आहे, महाबळेश्वर सेक्टर 1 सेक्टर 2 मध्ये जी कामं केली ती अतिशय यशस्वीपूर्ण पार केलेली आहे। गेल्या 5 वर्षामध्ये पण केलं। कुमार शेठने ह्याच्या आधी पण नगरसेवक असताना भरपूर कामं केलेली आहेत। पण गेल्या 5 वर्षाच्या संधीमध्ये जे कुमार शेठने काम केलं नगरपालिकेमध्ये, कोविड सिच्युएशनमध्ये असू देत किंवा आत्ता पण कुमार शेठ ह्या 5 वर्षासाठी 2025-26 साठी जे नगर परिषदेमध्ये आत्ता ही जी निवडणूक लागलेली आहे, जी 2 डिसेंबरला आहे आणि 2 डिसेंबरला जे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं इलेक्शन आहे, त्यामध्ये कुमार शेठचा हा सगळ्यात मोठा रोल असणार आहे। कुमार शेठ हे पुन्हा एकदा नगराध्यक्षपदासाठी उभे राहिलेले आहेत आणि प्रचंड बहुमताने ते विजयी होते। मला त्यांचं नेतृत्व खूप सुंदर वाटतं आणि ते प्रत्येक कार्यक्रमात म्हणा किंवा कोणत्या अडचणीत म्हणा ते त्यांचे पुरेपूर प्रयत्न करतात, माणसांना हेल्प करतात आणि सदैव माणसांची मदत करण्यात, त्यांचे कोणते प्रॉब्लेम असतील त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यात ते पहिल्यांदा स्वतःहून उभे राहतात। स्वच्छतेच्या बाबतीत म्हणाल तर या आधीही आणि यानंतरही साहेब चांगल्या प्रकारे काम करतील आणि ते करत आलेत आणि यापुढेही ते चांगल्याच प्रकारे काम करतील। तर जनतेने त्यांना चांगल्या वोटनी पुढे आणावं आणि यावर्षीसुद्धा नगराध्यक्ष म्हणून कुमार भाऊंना मत द्यावं, कारण की ते त्या लढ्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांना त्याचं नॉलेज असून त्यांना तेवढा अभ्यास आहे, ते चांगल्या प्रकारे त्या कार्यात कार्यरत राहतात आणि कोणत्याही म्हणा, लेडीजला म्हणा, लहान मुलांना म्हणा, वयस्कर म्हणा, ते सगळ्यांना एक सोबत घेऊन लढायला जातात आणि ते काम ते जे हातात घेतलेलं काम आहे ते पुरेपूर करतात। आणि कधीही तुम्ही मध्यरात्री म्हणा, कधीही म्हणा, तुम्ही अडचणीच्या वेळेला त्यांना कॉल करा, ते कधीही तुमचा कॉल टाळला जात नाही, ते व्यवस्थितरित्या आपलं काम पूर्ण करून देतात। आणि माझी खूप इच्छा आहे आणि जनतेचीही फार इच्छा आहे की यावर्षी नगराध्यक्ष म्हणून कुमार भाऊ यावर्षीसुद्धा यावे। कुमार शेठ शिंदे हे आपले मनमिळावू व्यक्तिमत्व असून त्यांची सध्या महाबळेश्वरला गरज आहे व त्यांनीच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणजे त्यांनीच हे व्हावे, निवडून यावे अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे। ते गोरगरिबांच्या मदतीला नेहमी धावून येतात, 24/7 ते हाकेला कधीही उभे राहतात। गोरगरिबांचे त्यांना कैवारी असंही म्हणले जातं। कुमार भाऊंच्या बाजूनं ते सगळे लाडक्या बहिणींच्या ह्याच्यातून पण चांगला प्रतिसाद मिळत आहे। परत गोरगरीब तर त्यांना कैवारी समजतात, त्यामुळे काही विषयच नाही आणि त्यांच्याच बाजूनं सर्व हे झालेलं आहे। कुमार भाऊंनी मागे खेळ पैठणीचा कार्यक्रम केलेला, तर सर्व महिला बाहेर पडलेल्या आहेत। कोरोना काळामध्ये त्यांनी खूप अडचणीत मदत केलेली आहे। त्याचा आमच्या हक्काचा नेता म्हणजे कुमार भाऊ। हॅलो, नमस्कार, मी महाबळेश्वरचा अरबाज अख्तर मापई घोडा चालक कुमार भाऊ शिंदे। सर्वांच्या विकासासाठी एकच माणूस, फक्त कुमार भाऊ शिंदे।
कुमार भाऊ हवेत. कसं आहे ना, कोणाच्याही आधाराशिवाय लढणाऱ्याचाच इतिहास लिहिला जातो आणि त्यातून निर्माण झालेलं नेतृत्वच कायम लक्षात राहतं.